आज आपण बनवतोय वर्षभर टिकणारी दह्यातली मिरची। आता जसं कधी भाजी नसते तर आपण चटणी घेतो किंवा लोणचं घेतो टेस्टला बाजूला बरोबर, तसंच आपण दह्यातली मिरचीची तळून मस्त कुरकुरीत ती फ्राय करून आपण भाताबरोबर चपातीवर कशाबरोबरही खाऊ शकतो। ही मिरची बनवायची कशी, सुकवायची कशी, किती वेळ सुकवायची आणि कशी भरून ठेवायची, हे सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी पाव किलो पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही ह्या जागेने तिखट मिरच्या सुद्धा वापरू शकता, पण ह्या मिरच्या थोड्याशा कमी तिखट असतात म्हणून मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या सर्व स्वच्छ धुवून याला पुसून घेतलेल्या आहेत मिरचीला, आणि मधून बघा असे याला काप करून घेतले, म्हणजे अशी मधून चीर पाडून घेतली आहे हलकीशी। मी तुम्हाला दाखवते चीर कशी पाडायची। हे बघा अशी एक मिरची हातामध्ये घेऊन त्यामध्ये सुरीने हे बघा अशा प्रकारे ह्याला असं मधून असा एक हलकासा असा काप द्यायचा आहे, जेणेकरून आपण जे दही बनवू ना ते छान मिरची असं आतमध्ये जाऊन आपली मिरची छान अशी मस्त चटपटीत होईल। तर हे बघा आता सर्व मिरच्या मी इथे चिरून तर आता इथे आपल्याला एक मोठं बाउल लागणार आहे। बाउलमध्ये आपल्याला दही घालून घ्यायचे। दही आपल्याला तेवढंच घ्यायचं जेवढं ह्याच्यामध्ये मिरच्या डीप होतील। तर मी इथे थोडंसं दही घालून घेतलेलं आहे। दही आपल्याला छान असं मस्त फेटून घ्यायचंय, म्हणजे एकदम स्मूथ आणि शाईन दही झालं पाहिजे। या स्टेजपर्यंत आपल्याला दही छान फेटून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता आता इथे दह्याचं टेक्स्चर केवढं स्मूथ आणि शाईन झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे थोडेसे मसाले, म्हणजे आपली मिरची आहे ना ती चटपटीत अशी मस्त लागेल। त्याकरता इथे मी घेते थोडीशी हिंग, त्याचबरोबर थोडीशी आमचूर पावडर, थोडासा चाट मसाला, धणा जिरा पावडर, चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सर्व घालून आपल्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचंय। हे बघा आता मी सर्व आता एक कोथिंबीर घातली इथे, तर आता आपल्याला सर्व असं मस्त परत एकदा मिक्स करून घ्यायचंय। आपलं चटपटीत असं दही तयार झालेलं आहे इथे। आता घरच्या घरी परफेक्ट दही कसं लावायचं हे पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही स्वरूपा किचनला जाऊन बघू शकता। आता दह्यामध्ये आपल्याला घालायच्या मिरच्या, या सर्व मिरच्या मी ह्यामध्ये घालून घेते। हे बघा आता सर्व थोड्या थोड्या बॅचमध्ये आपल्याला घालून या दह्यामध्ये अशा डीप करून घ्यायचं, जेणेकरून दही सर्व साईडला लागलं पाहिजे। तर दुसरी बॅच पण आता मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि त्या पण मिरच्या अशा छान मस्त दह्यामध्ये डीप करून घेते। तर तुम्ही बघू शकता आता इथे मिरच्या आपल्या सर्व छान दह्यामध्ये डीप झालेल्या आहेत। आता मी याला 1.5 ते 2 दिवस असंच झाकून ठेवणार आहे। ते पण तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचे, बाहेर ठेवायचं नाहीये, नाहीतर आपलं दही आंबट होऊ शकतो। तर हे बघा 1.5 दिवसाने आता हे बघा मिरच्या बघा आपल्या दह्याला केवढं सोक करून असं घेतलेलं आहे दह्याला। तुम्ही बघू शकता केवढं मिरचीला दही चिकटलेलं आहे। तरी पण आता मी या मिरच्यांना अजून 4 ते 5 तास असं सोक करत ठेवणार आहे, म्हणजे अजून दही मिरचीला छान असं मस्त एकजीव होईल। तर हे बघा आता एक मिरची मी तुम्हाला काढून दाखवते। आपली मिरची केवढी मस्त सोक झालेली आहे। तर ही आता आपण अजून एक 4-5 तास करता असं झाकून ठेवून देऊयात। तर हे बघा आता पूर्ण 2 दिवस झालेले आहेत आणि मिरची आपली केवढी छान मस्त तयार झालेली आहे। आता ही आपल्याला एका प्लेटमध्ये एक एक करून असं घरामध्येच पहिले असं वाळवून घ्यायचे। जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हात घातलं तरी सुद्धा चालेल, पण मी हे पहिले असं घरामध्येच फॅन खाली वाळवून घेते। तर सर्व मिरच्या मी अशा प्लेटमध्ये एक एक करून सेपरेट सेपरेट अशा काढून घेतेय। तर हे बघा आता आपल्या सर्व मिरच्या ज्या आहेत त्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत दोन्ही प्लेटमध्ये। आता ह्या मी ना एक 3 ते 4 दिवसाकरता छान असं मस्त कडक उन्हामध्ये याला सुकवून घेणार आहे। तर हे बघा आता 4 दिवसानंतर आपल्या मिरच्या केवढ्या छान सुकलेल्या आहेत, एकदम अशा कडकडीत उन्हामध्ये मी या सुकवून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण चेंज झालेला आहे मिरचीचा। आता त्याला आपण तळून घेऊया। तर हे बघा या मिरच्या ना तळायला लागल्याबरोबर यांना लगेच लाल होतात, त्यामुळे ना आपल्याला ह्या 2 सेकंदामध्ये अशा लगेच बाहेर काढायच्या। तुम्ही बघू शकता केवढ्या मस्त अशा लाल झालेल्या आहेत हे बघा। तर ह्या मिरच्या तुम्ही खिचडी बरोबर, साधी खिचडी आपण बनवतो ना घरी, त्याच्याबरोबर अशा मस्त लागतात खायला, पण लगेच तेलामधून काढायच्या 2 सेकंदामध्येच, नाहीतर त्या जळतील। तर हे बघा इथे मी थोड्याशा मिरच्या ठेवलेल्या आहेत नंतर तळायला, आणि ह्या 4 ते 5 मिरच्या तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत। केवढ्या मस्त लालसर अशा आपल्या मिरच्या दिसतात। आता या मिरच्या तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये म्हणजेच काचेच्या बरणीमध्ये सुद्धा भरून वर्षभराकरता साठवून ठेवू शकता। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।